हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, आपण एक नवीन कथा आता स्टार्ट केली आहे. तर आपण पाहणार आहोत कथेचा पहिला भाग. तुम्हाला नक्की आवडेल. लंडन. एक उंच भव्य इमारत. तिच्या टॉप फ्लोअरवर बिझनेस सूट घातलेला एक देखणा तरुण काचेच्या भिंतीजवळ उभा राहून सिगारेटचे कश घेत समोर पसरलेल्या लंडन शहराकडे पाहत होता. इतक्यात त्याच्या केबिनच्या दरवाजावर कुणीतरी टाकटक केली. तो तसाच उभा राहून रिमोटचे बटन दाबतो आणि दरवाजा आपोआप उघडतो. एक माणूस आत येतो. गुड मॉर्निंग सर, ही मॅडमची फाईल. यामध्ये त्यांच्या सगळ्या डिटेल्स आहेत. तो फाईल टेबलवर ठेवतो. तो तरुण मागे न वळताच त्याला जाण्याचा इशारा करतो. इशारा समजताच तो माणूस तिथून निघून जातो. त्याच्या जाण्यानंतर तो तरुण हातातील सिगारेट जमिनीवर टाकतो आणि बुटाने चुरगाळतो. मग हळूच मागे वळतो. तीक्ष्ण नाक, हेजल रंगाचे डोळे, हलकी ट्रिम केलेली दाढी. तो एखाद्या ग्रीक देवासारखा दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. तो चालत टेबलजवळ येतो आणि राजासारखा आपल्या खुर्चीत बसतो. तो फाईल उघडतो. फाईल उघडताच त्याच्यासमोर एका सुंदर मुलीचा हसतमुख फोटो दिसतो आणि त्या फोटोखाली तिचं नाव लिहिलेलं असतं, पूजा. तो तरुण हलकेच म्हणाला, फक्त 2 दिवस. इतकं म्हणत तो तिच्या फोटोला वेड्यासारखं पाहू लागतो आणि हलक्या आवाजात एक धून गुणगुणू लागतो. तुला आपलं बनवायचं वेड माझ्या डोक्यावर चढलंय. कित्येक दिवसांपासून 2 दिवसांनंतर भारत मीटिंग एरियात. पूजाचा उंच, सडपातळ आणि निर्दोष सुंदर बांधा कोणालाही तिच्याकडे आकर्षित करू शकत होता. तिच्या हातात निळ्या रंगाची फाईल होती, ज्यात ती काही नोट्स लिहित होती. अनिल म्हणाला, मिस पूजा, खरंच सांगतो, मला वाटलं नव्हतं की तुमच्या कंपनीकडून ही डील करण्यासाठी इतकी सुंदर मुलगी येईल. मला तर वाटलं होतं एखादी वयस्कर बाई येईल, पण तुम्ही तर खूपच गॉर्जियस आहात. पूजाने टेबलच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या त्या माणसाकडे एक नजर टाकली. त्याच्या डोळ्यात स्पष्ट वासना दिसत होती. तो साधारण 40 ते 45 वर्षांचा वाटत होता. त्याच्या तोंडातून दारूचा वासही स्पष्ट जाणवत होता. पूजाने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त हलकीशी स्मित केली. कुणाल म्हणाला, अनिल, पूजाला कमी समजू नकोस. गेल्या 1 वर्षात तिने खूप मोठे प्रोजेक्ट्स हाताळले आहेत. आम्हीही तिचे नाव अनेक लोकांकडून ऐकले. कपटी हसू करत म्हणाली. अनिल म्हणाला, बरं पूजा, जर तू इच्छिलस तर आम्ही तुला आणखी मोठे प्रोजेक्ट्स मिळवून देण्यात मदत करू शकतो. पूजाला तिथे अजिबात थांबावंसं वाटत नव्हतं. तिला फक्त कसंही करून डीलचे कागद साईन करून घ्यायचे होते आणि तिथून निघून जायचं होतं. शांतपणे विषय बदलत पूजा म्हणाली, हो, मान्य आहे की आमच्या कंपनीने या डीलसाठी दिलेली रक्कम सर्वात कमी नाही, पण तिच्या कामाचा दर्जा आणि स्टँडर्ड पाहता ती योग्यच आहे. आजपर्यंत आमच्या कामाबद्दल एकही तक्रार आलेली नाही. तुम्ही आमचे रेकॉर्ड्स तपासू शकता. बोलणं वळवत कुणाल म्हणाला, ओके, पण एवढी का घाई करता आहात? तुम्ही सुंदर तर आहातच, पण खूप टॅलेंटेडही आहात. ब्युटी विथ ब्रेन. आधी एक ड्रिंक घेऊया, मग डिनर करून डील साईन करू. अनिलकडे पाहत म्हणाला, बरोबर ना? अनिल म्हणाला, अगदी बरोबर. पूजा म्हणाली, सॉरी, खरं तर मी ड्रिंक करत नाही. तिचं उत्तर ऐकून दोघेही नाराज दिसत होते. पूजा म्हणाली, एक्सक्यूज मी, तुम्ही तुमची ड्रिंक एन्जॉय करा, तोपर्यंत मी वॉशरूममध्ये जाऊन येते. इतकं बोलून पूजा त्यांचं बोलणं न ऐकता तिथून निघून जाते. तिच्या जाण्यानंतर अनिल म्हणाला, ही तर आपल्या हातात येणारच नाही असं वाटतंय. कुणाल म्हणाला, का टेन्शन घेतोयस? फक्त ड्रिंकच नाही ना? हातातल्या एका औषधाकडे पाहत, पण डिनरचं काय? वॉशरूममध्ये. पूजाने चेहऱ्यावर थंड पाण्याचे शिंतोडे मारले. एक दीर्घ श्वास घेतला. आरशात स्वतःकडे पाहिलं, स्वतःला सावरलं आणि पुन्हा बाहेर जाण्यासाठी तयार झाली. पूजा,
तिने एक आश्चर्यचकित करणारा आवाज ऐकला. पूजा मागे वळून पाहते तर तिच्यासमोर तिची सावत्र बहीण अनु आणि तिच्या काही मैत्रिणी तिच्याकडे येताना दिसल्या. तीही थांबली. अनुच्या एका मैत्रिणीने म्हटलं, पूजा, हे तू आहेस का? ओ माय गॉड, अनुने तुला आवाज दिला नसता तर मी तुला ओळखलंच नसतं. मला आठवतंय, कॉलेजमध्ये असताना तुझ्या आईचं निधन झालं होतं आणि त्यानंतर तू कॉलेजही सोडलंस. त्यानंतर आजच तुला पाहते आहे, टोमणा मारत. आणि त्यावेळी दुसरी मैत्रीण म्हणाली, तू आमच्याशी संपर्क का ठेवला नाहीस? थांब, तुला असं वाटलं का की तू अनाथ झालीस म्हणून आम्ही तुझ्याशी नातं तोडू? आणि त्यावेळी त्यांच्या बोलण्याची पद्धत पूजाला अजिबात आवडली नाही. तिला वाईट नजरेने पाहत पहिली मैत्रीण म्हणाली, पूजा, तू इथे रात्रीच्या जेवणासाठी आली आहेस का? तिच्या प्रश्नाचा दुहेरी अर्थ स्पष्ट जाणवत होता. जास्त वाद न वाढवता पूजा म्हणाली, हो. अनु म्हणाली, काय योगायोग आहे, आम्ही सुद्धा इथे गेट टुगेदरसाठी आलो आहोत. चल, तूही आमच्यात सहभागी हो. पूजा म्हणाली, नाही, मला इथे थोडं काम आहे, मी नंतर कधीतरी भेटेन. पहिली मैत्रीण म्हणाली, ओ कम ऑन पूजा, जर तुझं कुणासोबत अपॉइंटमेंट असेल तर त्यालाही आमच्यात सामील करून घे. त्यामुळे तुझे पैसेही वाचतील आणि आम्ही तुला डिस्टर्बही करणार नाही. काय म्हणतेस गर्ल? अनु म्हणाली, हो ना, आम्ही तुला तुझा पर्सनल स्पेस देऊ आणि तरीही काही प्रॉब्लेम असेल तर सांग. खरं तर तुझे कपडे पाहूनच वाटतंय की तुझा काळ चांगला चाललेला नाही. जर तुझी परिस्थिती इतकी वाईट असेल तर आमच्याकडून मदत घेण्यात काय लाज? माझ्याकडे खूप कपडे आहेत जे मी फक्त 1-2 वेळाच घातले आहेत. मी तर ते टाकून देणार होते, ते तुला देईन. यू नो, चॅरिटी. हे ऐकून अनु आणि तिच्या मैत्रिणी हसू लागल्या. ठामपणे उत्तर देत पूजा म्हणाली, मान्य आहे की तुमच्यासारख्या माझ्याकडे बँक बॅलन्स नाही, पण माझं खाणं पिणं कपडे आणि माझ्या गरजा मी स्वतःच्या पैशाने भागवू शकते आणि हे पैसे मी माझ्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीने कमावले आहेत. त्यामुळे मला याबद्दल अजिबात लाज वाटत नाही. पूजाचं उत्तर ऐकून अनु खूप चिडली. ती काही बोलणार होती तेवढ्यात अनु आणि तिच्या मैत्रिणींची नजर पूजाच्या मागे गेली आणि त्या आश्चर्याने थक्क झाल्या. पूजाला त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आश्चर्य वाटलं. तिला वाटलं तिच्या बोलण्याचा परिणाम आहे, पण तिला तिच्या मागे कोणाची तरी ठाम उपस्थिती जाणवली. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. तेवढ्यात मागून एका मजबूत हाताने तिच्या कमरेला हात हलकेच धरलं. पूजा थक्क झाली. तिचा श्वास जणू अडकूनच राहिला. तिने मान वळून पाहिलं तर त्या व्यक्तीने तिच्या ओठांवर हलकंसं किस केलं आणि तिच्याकडे पाहू लागला. पूजाला काही समजलं नाही. तिच्यासोबत नेमकं काय झालं? तो तिचा पहिलाच किस होता. लाजेने तिचे गाल लाल झाले. तिने हळूच त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला. तिचे केस अलगद ठीक करत ठाम आवाजात. तो व्यक्ती म्हणाला, तुला इतका वेळ का लागला? मी किती वेळपासून तुझी वाट पाहत होतो. क्षणभर पूजाला वाटलं ती स्वप्न पाहते आहे. त्याच्या आवाजात एक वेगळंच आकर्षण होतं, ज्यामुळे तिच्या अंगावर शहारे आले. मनात पूजा म्हणाली, हा तर कुणाल सिंघानिया आहे, म्हणजे यानेच मला किस केलं. ती एकटक कुणालकडे पाहत राहिली. कुणालच्या मनात कुणाल विचार करत होता, बेबी डॉल, हे तर फक्त सुरुवात आहे आणि आत्ताच तुझी ही अवस्था झाली.
कुणालने चेहऱ्यावर कोणताही भाव येऊ दिला नाही. अजूनही तिच्या कमरेला धरून कुणाल म्हणाला, चल निघूया, आपल्याला डिनरसाठी उशीर होतोय. अनु आणि तिच्या मैत्रिणी तोंड उघड ठेवून पूजा आणि कुणालकडे पाहत होत्या. त्यांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कुणालने त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष केलं, जणू त्या तिथे अस्तित्वातच नव्हत्या. अनु म्हणाली, हा तर कुणाल होता, पण पूजा त्याच्यासोबत काय करते आहे? म्हणजे पूजा हर्षला चीट करते आहे? किती घाणेरडं आहे हे. आणि त्यावेळी दुसऱ्या बाजूला पूजा कुणालशी काही बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या उपस्थितीत ती काहीच बोलू शकत नव्हती. प्रेमाने कुणाल म्हणाला, तू कोणत्या रूममध्ये जात आहेस? पूजा त्याच्या किसमुळे आणि कुणालच्या इतक्या जवळुकीमुळे इतकी हरवून गेली होती की त्याने काय विचारलं हे तिला ऐकूच आलं नाही. कुणालला स्वतःच्या उपस्थितीचा पूजावर इतका परिणाम होताना पाहून आतून खूप आनंद होत होता. कुणाल म्हणाला, मी तुला काही विचारलं आहे. तू कोणत्या रूममध्ये जात होतीस? भानावर येत अडखळत पूजा म्हणाली. कुणालने मान हलवली आणि रूम समोर जाऊन दरवाजा उघडत म्हणाला. कुणाल म्हणाला, कम, आणि तो तिच्यासोबत आत गेला. पूजाच्या मनात अजूनही ते क्षण आणि दृश्य फिरत होते. ती स्वतःला समजावत मनात म्हणत होती, कुणालने जे काही केलं ते मला अडचणीतून वाचवण्यासाठी केलं. रूममध्ये पोहोचताच कुणालला दारू आणि सिगारेटचा वास जाणवला. जो चेहरा आतापर्यंत शांत होता त्यावर हळूहळू राग दिसू लागला. तो समोर बसलेल्या त्या दोघांकडे पाहू लागला. आज तो त्यांना सोडणार नाही हे स्पष्ट होतं, पण पूजामुळे त्याने स्वतःला आवरलं होतं. दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून अनिल आणि जय दरवाजाकडे पाहू लागले. दरवाजात पूजा आणि तिच्यासोबत उभा असलेला रागाने त्यांच्याकडे पाहणारा कुणाल दिसताच त्यांच्या दोघांचेही अंग थरथर कापू लागले. अनिलच्या हातातून दारूचा ग्लास खाली पडला. जयचीही तीच अवस्था झाली, कारण कुणाल हा साधा बिझनेसमन नव्हता, तर जगातील नामांकित नंबर 1 बिझनेसमन होता. त्याच्या एका इशाऱ्यावर तो कोणालाही उंचीवरून खाली आणू शकत होता. दोघेही घाबरत उठले आणि अडखळत म्हणाले, सर, आपण इथे? त्यांची नजर कुणालच्या हाताकडे गेली, जो पूजाच्या कमरेभोवती होता. त्यांच्या मनात लगेचच विचार आला की ते पूजासोबत रात्र घालवण्याचा विचार करत होते. जर कुणाला हे कळलं तर? हा विचार करताच त्यांचे चेहरे फिके पडले. आता त्यांना स्वतःच्या विचारांचीच लाज वाटत होती. पूजालाही खूप लाज वाटत होती, कारण तिलाही माहिती होतं की कुणाल साधा माणूस नाही आणि अशा परिस्थितीत त्याच्यासोबत या रूममध्ये येणं हे सगळं विचार करून ती खूपच अस्वस्थ झाली होती. मनात स्वतःला समजावत पूजा म्हणाली, रिलॅक्स पूजा, काहीही झालं तरी चांगलं झालं कुणाल तुझ्यासोबत आहे, नाहीतर तू इथे एकटी आली असतीस तर. आणि त्यावेळी हे विचार करताच ती घाबरली. पूजाच्या अंगातला कंप जाणवताच कुणालचा राग अजून वाढला, पण तो तिच्यासमोर तो दाखवू शकत नव्हता. कडक आवाजात कुणाल म्हणाला, तुम्ही दोघं इथे मीटिंगसाठी आला आहात का? घाबरत अनिल म्हणाला, सर, आपण दुसऱ्या मीटिंग करू. मला वाटतं पूजा आता इथून जावी, खूप उशीर झाला आहे. कुणाल म्हणाला, तुमची हिंमत कशी झाली माझ्या पूजाची काळजी करण्याची? त्याने फोनमध्ये काहीतरी टाईप करून पाठवलं. पूजाने जेव्हा ऐकलं की मीटिंग रद्द झाली आहे तेव्हा तिने सुटकेचा निश्वास सोडला. दारूच्या वासामुळे तिची तब्येत आधीच बिघडली होती. आता तिला त्या रूममध्ये अजिबात थांबावंसं वाटत नव्हतं. कुणाल पूजाला घेऊन बाहेर आला.
पूजा काही बोलणार इतक्यात कुणालचा फोन वाजला. त्याने स्क्रीनकडे पाहिलं. पूजाला इशारा करून तो बाजूला जाऊन फोनवर बोलू लागला. त्याची पाठ पूजाकडे होती. पूजा त्याच्याकडे पाहत मनात म्हणाली, आज कुणालने माझी खूप मदत केली. मला त्याला आणखी त्रास द्यायला नको. असा विचार करून ती तिथून निघून गेली. जशी पूजा हॉटेलच्या बाहेर पोहोचली तितक्यात कोणीतरी तिला जोरात मिठी मारली. पूजा तशीच हॉटेलमधून बाहेर पडली. तितक्यात कोणीतरी तिला मिठी मारली. अचानक अशा प्रकारे मिठी मारल्यामुळे पूजा थोडी घाबरली. पण जेव्हा तिने त्या व्यक्तीकडे पाहिलं तेव्हा त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. पूजा म्हणाली, हर्ष तू इथे? म्हणजे तू का त्रास घेतलास? मी स्वतः आली असते. आणि त्यावेळी हर्ष म्हणाला, पूजा मी काही अनोळखी नाहीये, त्यामुळे ही फॉर्मॅलिटी करणं बंद कर. मी तुझा फियांसे आहे, बरोबर ना? पूजा म्हणाली, हो. मी फक्त एवढंच म्हणत होते की माझ्यामुळे तुला त्रास झाला. सॉरी, तुला वाईट वाटलं असेल तर. कारचं दार उघडतं. हर्ष म्हणाला, मूड ठीक कर. चल बस. त्यांची गाडी तिथून निघून गेली. पण थोड्या अंतरावर उभी असलेल्या एका कारजवळ कुणाल आपल्या खोल नजरेने ती गाडी जाताना पाहत होता. त्याने आपल्या हाताची मुठी घट्ट आवळली होती, ज्यावरून स्पष्ट दिसत होतं की तो आपला राग आवरण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर कुणालने कॉल कट करून मागे वळून पाहिलं तेव्हा तिथे पूजा दिसली नाही. त्यामुळे तो तिला शोधत हॉटेलच्या बाहेर आला. आणि जेव्हा त्याने पूजाला हर्षसोबत पाहिलं तेव्हा तो तिथेच थांबून त्यांना पाहत राहिला. आपल्या कारमध्ये बसून ड्रायव्हिंग करताना कुणाल म्हणाला, मला हवं तर तुला एका क्षणात माझं बनवू शकतो. आणि कोणाचाही इतकी हिंमत नाही की तो कुणाल सिंघानियाच्या वाटेत येईल. कुणालही आपल्या कारने त्यांचा पाठलाग करू लागला. जसं त्याने मागे आपल्या बॉडीगार्डच्या गाड्या पाहिल्या तसं त्याने हाताने इशारा केला. त्याचा पोशाख समजताच सगळ्या गाड्या रस्त्याच्या मध्येच थांबल्या. त्यातल्या एका गार्डने विचारलं, आता आपण काय करू? सरांनी तर आपल्याला त्यांच्या मागे येऊ नका असं सांगितलं आहे. जर कोणीतरी सरांवर हल्ला केला तर? आणि त्यानंतर तेव्हा दुसऱ्या गार्डने उत्तर दिलं, तुला काय वाटतं, ही सगळी सिक्युरिटी बॉसचं रक्षण करण्यासाठी ठेवली आहे? नाही, ही सिक्युरिटी इतरांना बॉसच्या रागापासून वाचवण्यासाठी आहे. समजलास? त्याच्या खांद्यावर हात ठेवत, चल आता परत जाऊया. हॉटेलच्या बाहेर तिच्या मैत्रिणींमध्ये अनु म्हणाली, ही पूजा खूपच बेशरम मुलगी आहे. थोड्याच वेळापूर्वी कुणाल सोबत होती आणि आता हर्ष सोबत कारमध्ये. पूजा म्हणाली, थँक्यू हर्ष, तुझ्यामुळेच मला हा प्रोजेक्ट मिळाला. हर्ष म्हणाला, नाही बेबी गर्ल, मी काही विशेष केलं नाही. आज तू जिथे आहेस ते सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. मी फक्त त्यांना तुझे डिझाईन्स बघायला सांगितलं होतं. चल आपण पोहोचलो. पूजा कारमधून उतरली आणि हर्ष जवळ येऊन म्हणाली, काळजीपूर्वक जा. जास्त वेगात ड्राईव्ह करू नकोस आणि पोहोचल्यावर मला मेसेज कर. रोमॅन्टिक अंदाजात तिचे केस कानामागे सारत हर्ष म्हणाला, जर तू म्हणशील तर मी जाणारच नाही. इथेच तुझ्या सोबत थांबतो. हे ऐकून पूजा लाजली आणि तिने आपली नजर खाली केली. हर्षने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देत तिला आत जाण्यास सांगितलं. पूजा मान हलवून आपल्या घरात गेली. कुणाल थोड्या अंतरावर कार थांबून हे सगळं पाहत होता. स्वतःला शांत करण्यासाठी त्याने सिगारेट पेटवली आणि धूर ओढत हळूच गुणगुणू लागला, तुला आपलं बनवण्याचं वेड माझ्या डोक्यात आहे. खूप दिवसांपासून सिगारेट पिऊनही त्याचा राग शांत झाला नाही. म्हणून त्याने डोळे मिटले. डोळे मिटताच त्याला स्वतःचा आणि पूजाचा किस आठवला. त्याने हळूच आपल्या ओठांवर बोट फिरवलं.
काहीतरी आठवलं आणि त्याने डोळे उघडले. फोन लावला. कुणाल म्हणाला, शर्मा कंपनी टेक ओव्हर करा. एवढंच बोलून त्याने फोन कट केला. फोनच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या माणसाने मनात विचार केला, आता कुणी या डेव्हिडला राग आणलाच आहे तर आता भोगा. पूजा खूप थकली होती. तिने पटकन गरम पाण्याने अंघोळ केली आणि नंतर बिछाण्यावर आडवी झाली. डोळे मिटताच तिला स्वतःचा आणि कुणालचा केस आणि तिचं संरक्षण करणं आठवलं. ते आठवून तिच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटली. त्यावेळेस तिचा फोन वाजला आणि ती तिच्या विचारांच्या दुनियेतून बाहेर आली. तो विचार आठवताच तिचे गाल लाजेने लाल झाले होते. स्वतःला शांत करण्यासाठी तिने एक खोल श्वास घेतला आणि फोन उचलला. पाहते तर तिच्या बेस्ट फ्रेंड रियाचा फोन होता. थोडा वेळ बोलून तिने कॉल कट केला आणि पुन्हा आडवी झाली. स्वतःशीच पूजा म्हणाली, मला पुन्हा पुन्हा तोच विचार का येतोय? मी कुणालबद्दल वारंवार का विचार करते? नाही पूजा, हे चुकीचं आहे. असं करून तू हर्षला धोका देत आहेस. तू हर्षला धोका देऊ शकत नाहीस. तसंच कुणाल आणि माझ्यात काहीच जुळत नाही. मग त्याचा विचार डोक्यातून काढायलाच हवा. ते फक्त एक योगायोग होता. त्यांनी फक्त मला प्रोटेक्ट करण्यासाठी ते सगळं केलं होतं, असं स्वतःच्या मनाला समजावं. पूजाने डोळे मिटले. दिवसभराच्या थकव्यामुळे तिला कधी झोप लागली हे तिलाच कळलं नाही. कुणाल म्हणाला, हे फक्त विचार नाहीत, ही एक वास्तवता आहे आणि मी ती लवकरच पूर्ण करणार आहे. मला हवं तर तुझ्या आयुष्यातील सगळे नको असलेले लोक कायमचे बाहेर फेकू शकतो, पण ते खूप सोपं होईल. यावेळी खेळ वेगळा असेल, ज्यात फक्त प्रेमच नाही तर एक वेडही असेल आणि ते वेड फक्त तुला मिळवण्याचं असेल. सकाळी पूजाची झोप रियाच्या फोन कॉलने उघडली. रिया म्हणाली, अजूनही झोपली आहेस का? तू न्यूज पाहिलीस का? पूजा म्हणाली, अगं रिया, सकाळी सकाळी कोण न्यूज पाहतं? रिया म्हणाली, एकदा बिझनेसचे ट्रेंडिंग न्यूज सर्च कर आणि ऐक, फोन कट करू नकोस. पूजाने यूट्यूब उघडून आजच्या ट्रेंडिंग न्यूज पाहायला सुरुवात केली. न्यूज पाहून तिचे डोळे मोठे झाले. ती आश्चर्याने म्हणाली, शर्मा कंपनीला सिंघानिया कंपनीने टेक ओव्हर केलं आहे. ओ माय गॉड, हे कसं शक्य आहे? रिया म्हणाली, अगं ऐकतेस ना? हॅलो, कुठे हरवलीस? पुन्हा झोपलीस का? पूजा घाईत म्हणाली, रिया, मी तुला नंतर कॉल करते. असं म्हणत तिने कॉल कट केला आणि पटकन रेडी होण्यासाठी वॉशरूमकडे धाव घेतली. तयार होऊन ती लगेच ऑफिससाठी निघाली. खन्ना इंडस्ट्रीज, जिथे पूजा काम करते. जसं पूजाने आपल्या फ्लोअरवर पाऊल ठेवलं, तिला तिच्या एका सहकार्याने मध्येच थांबवलं आणि उत्सुकतेने विचारलं, हे पूजा, मी ऐकलंय की काल तू RRला भेटलीस आणि तुम्ही दोघांनी संध्याकाळ एकत्र घालवली. नेमकं काय चाललंय तुमच्यात? त्यानंतर आता इथे पूजा म्हणाली स्वतःशी, हे काय चाललंय? यांना हे सगळं कसं कळलं? माहीत नाही लोक काय काय बोलत असतील. एक खोल श्वास घेत पूजा म्हणाली, मला माहीत नाही तू काय ऐकलं आहेस, पण तू जसं समजतेस तसं काहीच नाही. तुला काय वाटतं, जर कुणालचा माझ्याशी काही संबंध असता तर मी खन्ना इंडस्ट्रीजमध्ये काम करत बसले असते? काय विनोद आहे? असं म्हणत पूजा तिथून निघून पुढे गेली. मागून सहकारी बोलत म्हणाले, जर तुम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये असाल तर त्यात लपवण्यासारखं काय आहे? उलट तुला त्याचा फायदा घ्यायला हवा होता, पण तुझं नशीबच खराब. पूजा रागाने म्हणाली, तुझी ही फालतू बडबड बंद करशील का? आता अशा गोष्टींवर वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्याला प्रोजेक्टवर लक्ष द्यायला हवं. तुला माहिती आहे का आजची ट्रेंडिंग न्यूज काय आहे? शर्मा इंडस्ट्रीज टेक ओव्हर झाली आहे. या प्रोजेक्टसाठी मी किती मेहनत घेतली होती. असं म्हणत पूजा तिथून निघून गेली. खन्ना केबिन. यावेळेस पूजा मिस्टर खन्नांच्या केबिनमध्ये उभी होती.
ती काही बोलणार इतक्यात मिस खन्नाने फाईल टेबलवर फेकत रागाने विचारलं, मिस खन्ना, पूजा, हे सगळं काय आहे? काल तू डील साईन करायला गेली होतीस ना? काही असं आहे का जे मला माहीत असायला हवं? तुला कल्पना आहे का आपण या प्रोजेक्टवर किती इन्व्हेस्टमेंट केली आहे? असं म्हणत ते रागाने खुर्चीवर बसले. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. थोडं बोलल्यानंतर त्यांच्या डोळ्यात चमक दिसली आणि त्यानंतर फोन ठेवत मिस खन्ना म्हणाले, RR कंपनीकडून फोन होता. त्यांनी सांगितलं की काल तू जय आणि अनिलला जे डिझाईन्स दाखवले त्यावर ते पुन्हा चर्चा करू इच्छितात. म्हणजेच त्यांना तुझे डिझाईन्स आवडले आहेत. त्यांनी आज दुपारी 4 वाजता मीटिंग ठेवली आहे. हे ऐकून पूजाने मनोमन देवाचे आभार मानले, कारण हा खूप मोठा प्रोजेक्ट होता आणि त्याच्या करिअरसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकत होता. तिने या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली होती. पूर्ण आत्मविश्वासाने पूजा म्हणाली, सर, मी माझं सर्वोत्तम देईन. बघा, हा प्रोजेक्ट आपलाच होणार. सायंकाळी 4 वाजता. रिसेप्शनिस्ट समोर उभी राहून पूजा म्हणाली, माझी मिस्टर कुणाल सिंघानिया यांच्याशी अपॉइंटमेंट आहे. रिसेप्शनिस्टने खात्री करून तिला आत जाण्याची परवानगी दिली. पूजा जशी जशी कुणालच्या केबिनकडे चालत होती तसतशी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. तिने एक खोल श्वास घेतला, स्वतःला सावरलं आणि दरवाजा ठोठावणार इतक्यात केबिनचा दरवाजा अचानक उघडला. पूजाला काही कळायच्या आतच ती मागे पडू लागली, पण एका मजबूत हाताने तिला पकडून आपल्या दिशेने ओढून घेतलं. अचानक झालेल्या या प्रसंगामुळं पूजाचं डोकं त्या व्यक्तीच्या मजबूत छातीवर जाऊन टेकलं आणि तिचे दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर गेले. धडधडत्या हृदयाने पूजाने वर पाहिलं आणि तिच्यासमोर कुणाचा आकर्षक चेहरा दिसताच ती खोल श्वास घ्यायला लागली. तिचा श्वास वाढल्यामुळे तिचा छातीचा चढाव उतार स्पष्ट दिसत होता. कुणाल तिच्याकडे एकटक जणू काही वेड्यासारखा नजरेने पाहत होता. पूजाने त्याच्या नजरेत एक नजर मिळवायचा प्रयत्न केला, पण तिला स्वतःचा चेहरा तापल्यासारखं वाटू लागला. तिचे गाल आणि कान लाल झाले. तिच्या हातांची पकड त्याच्या कोटवर अजून घट्ट झाली. कुणालची नजर तिच्या डोळ्यांवरून सरकत तिच्या ओठांवर थांबली. तो तिच्या ओठांकडे एकटक पाहत राहिला. त्याला क्षणभरासाठी त्यांना आपल्या ताब्यात घ्यावंसं वाटलं. नंतर त्याची नजर तिच्या छातीवर गेली आणि ते पाहून त्याचा घसा कोरडा पडला. आता स्वतःवर नियंत्रण ठेवणं त्याच्यासाठी कठीण होत होतं. त्याने लगेच पूजाला सरळ उभं केलं आणि थोडं अंतर ठेवलं, जेणेकरून तो स्वतःच्या भावना सावरू शकेल. कुणाल म्हणाला, आज मीटिंगमुळे लंच करायला वेळ मिळाला नाही. चला, आपण एकत्र लंच करू शकतो आणि तिथेच कामाबद्दल चर्चा करू. दोघेही कुणालच्या स्पेशल लिफ्टमध्ये गेले. लिफ्ट एका VIP रूमसमोर थांबली तेव्हा पूजा आश्चर्यचकित झाली. ती त्याच्या मागे हळू चालत होती. आता तिला आपल्या प्रोजेक्टबद्दल थोडी भीतीही वाटू लागली होती. ती विचारात हरवली होती. इतक्यात कुणालने तिच्या कमरेला धरून तिला आपल्याकडे ओढलं आणि तिच्यासोबत पुढे चालू लागला. पूजाने त्याच्याकडे पाहिलं. तो समोर पाहत चालत होता. तिला त्याने कमरेला धरलेलं थोडं विचित्र वाटत होतं, पण तरीही तिला त्यातून काही वाईट भावना येत नव्हती. कुणाला तिची नजर जाणवली म्हणून त्यानेही तिच्याकडे पाहिलं. हे पाहताच पूजाने घाबरून नजर वळवली. जणू काही तिची चोरी पकडली गेली होती. तिचे गाल पुन्हा लाल झाले. हे पाहून कुणालच्या मनात पुन्हा एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं. ते दोघे एका प्रायव्हेट रूममध्ये गेले. एक सज्जन माणसासारखा कुणालने तिच्या कमरेला एका हाताने धरूनच दुसऱ्या हाताने खुर्ची पुढे ओढली आणि पूजाला बसायला मदत केली.
तो स्वतः समोरच्या खुर्चीवर बसला. गंभीर आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, तू ठीक आहेस ना? पूजा म्हणाली बोटं मुरडत, हो, फक्त प्रोजेक्टमुळं थोडी नर्वस आहे. फाईल पुढे करत म्हणाली, सर, मी काही डिझाईन्स निवडले आहेत. तुम्ही पाहून सांगा कुठे बदल हवेत ते. त्यानुसार मी त्यात सुधारणा करेन. पण कुणाचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतं. तो तिच्या हलणाऱ्या ओठांकडे पाहत होता. ती कशी बोलते, कशी ओठांवर जीभ फिरवते. मनात तीव्र भावनेने, पूजा, खूप लवकर हे ओठ माझे होतील. पूजाने पाहिलं की त्याने तिच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. म्हणून तिने हळूच त्याच्याकडे पाहिलं. कुणाल तिला तसंच पाहताना दिसला आणि ती लाजली. मनात थोड्या बेडसर भावनेने, आत्तापासूनच लाजतेस? अजून माझे खरे इरादे तुला कळलेच नाहीत. कुणालच्या तीव्र नजरेचा उष्णपणा पूजाला सहन होत नव्हता. तिला तिथे बसणं अवघड होत होतं. तिला तिचं संपूर्ण शरीर लाजेमुळे तापल्यासारखं वाटत होतं. तरीही तिने धाडस करून पुन्हा एकदा कुणालला आवाज दिला. पूजा म्हणाली, सर. कुणालने फाईलकडे एक नजर टाकली आणि ती बंद केली. कुणाल म्हणाला, फक्त कुणाल. त्याच्या अशा बोलण्यामुळे पूजा थोडी अस्वस्थ झाली. कुणालने पूजाला स्वतःसमोर इतकी अस्वस्थ होताना पाहिलं तेव्हा त्याला तिचं हर्षसोबतचं मोकळेपण आठवलं. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला. कुणाल म्हणाला, तू काल काहीही न सांगता हॉटेलमधून बाहेर का गेलीस? थोडा संकोचून पूजा म्हणाली, सॉरी, आम्हाला असं वाटलं नाही की आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. कुणाल अजून काही बोलणार इतक्यात पूजा तिच्या प्रोजेक्टबद्दल सविस्तर सांगू लागली. कुणाल काहीच बोलला नाही. फक्त तिच्याकडे आपल्या तीव्र नजरेने पाहत राहिला. शेवटी पूजा बोलून झाली आणि पूजा म्हणाली, हा प्रोजेक्ट माझ्यासाठी फक्त एक काम नाही, तर माझ्या करिअरसाठी एक मोठी संधी आहे. माझ्या करिअरला उंच भरारी देण्यासाठी हा एक प्लस पॉईंट आहे. मी माझे पूर्ण प्रयत्न या प्रोजेक्टमध्ये घालीन. मान्य आहे की माझ्याकडे जास्त अनुभव नाही. मला या क्षेत्रात फक्त 1 वर्ष झालं आहे. पण तरीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला निराश करणार नाही. यानंतर कुणालने तिची फाईल उघडून सर्व डिझाईन्स फाईलला पाहायला सुरुवात केली. तोपर्यंत त्यांचा लंचही आला होता. पूजाचं पूर्ण लक्ष कुणालकडेच होतं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून ती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की त्याला तिचे डिझाईन्स आवडले का आणि त्यांची कंपनी तिच्यासोबत काम करण्यास तयार होईल का. पण कुणालच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. त्याच्या मनात काय चाललं होतं हे फक्त त्यालाच माहिती होतं. सामान्य आवाजात कुणाल म्हणाला, हे मी अजून सविस्तर पाहू इच्छितो. या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक कंपन्या तयार आहेत. मला वाटतं ज्याचे डिझाईन सर्वोत्तम असतील त्यालाच हा प्रोजेक्ट मिळेल. इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये मी कोणतीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे आत्ता लगेच मी तुला स्पष्ट उत्तर देऊ शकत नाही. पूजा म्हणाली, मी समजू शकते. RR सोबत काम करण्याची संधी कोण सोडेल? तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा आम्हाला कळवा. कुणालने घड्याळात वेळ पाहत म्हटलं. कुणाल म्हणाला, चल, मी तुला तुझ्या ऑफिसपर्यंत सोडतो. पूजा म्हणाली, नाही, मी स्वतः जाईन. मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही. थोड्या कठोर आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, जर तुला माझ्यासोबत यायचं नसेल तर सरळ नकार देऊ शकतेस. आणि माहिती म्हणून सांगतो, मीही त्याच दिशेने जात आहे. पूजाला काही समजत नव्हतं. जो कुणाल आत्तापर्यंत इतक्या शांतपणे बोलत होता तो अचानक असा का बदलला? तिच्याकडून काही चूक झाली का? तिने त्याला नाराज केलं का? पूजाने काहीच उत्तर दिलं नाही. तिने मान खाली घातली
आणि घाबरून ओठ चावू लागली. कुणालने ते पाहिलं आणि त्याचा राग हळूहळू कमी होऊ लागला. पुन्हा एकदा त्याच्या मनात पूजाबद्दलचं आकर्षण जागं झालं. कुणालने तिच्याकडे पाहत तिच्या समोर आपला हात पुढे केला. पूजाने त्याचा हात पाहिला आणि वर बघितलं. तिच्या डोळ्यात पुन्हा तीच तीव्रता पाहून तिने नजर खाली केली. तिच्या या लाजऱ्या अंदाजावर कुणाल पुन्हा एकदा तिच्यावर आपलं मन हरवू लागला. पूजाने हळूच आपला हात कुणालच्या पुढे केलेल्या हातावर ठेवला. कुणालने तिचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला आणि त्या स्पर्शाची ओढ मनापासून अनुभवू लागला. पूजा हळूच आपल्या सीटवरून उठली. आता तिला कोणत्याही कारणामुळे कुणालला नाराज करायचं नव्हतं आणि त्याला राग येईल असा धोका तर ती अजिबात पत्करू शकत नव्हती. जशी पूजा उभी राहिली तशी कुणालने पुन्हा एकदा तिच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला आपल्यासोबत पुढे घेऊन गेला. कुणाल पूजाला घेऊन पार्किंगपर्यंत आला. पण एक गोष्ट पूजाच्या लक्षात आली. ते ज्या रस्त्याने जात होते तिथे एकही माणूस नव्हता. तरीही तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि आपल्या विचारांना झटकून ती कुणालसोबत चालत राहिली. कुणालने कारच्या पॅसेंजर सीटचे दार उघडले आणि पूजाला बसण्याचा इशारा केला. पूजाने हलकेच मान हलवली आणि ती कारमध्ये बसली. दुसऱ्या बाजूने कुणालही येऊन ड्रायव्हिंग सीटवर तिच्या अगदी जवळ बसला. त्यामुळे पूजाच्या अंगात एक विचित्र शिरशिरी पसरली. तिला एकदाही नजर वर करून कुणालकडे पाहण्याची हिंमत होत नव्हती. हलण्याचीही हिंमत होत नव्हती. इतकेच काय, तिला श्वास घ्यायलाही भीती वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर लाजेची हलकी लाली पसरली होती. दोघेही शांत बसले होते. तेवढ्यात पूजाचा फोन वाजला. तिने पटकन पर्समधून फोन काढला. आतापर्यंत तिच्या चेहऱ्यावर असलेली हलकी स्मितरेषा गायब झाली आणि चेहरा निर्विकार झाला. तिने फोन कानाला लावला आणि हळूच म्हणाली. पूजा म्हणाली, हॅलो डॅड, बोला. पूजाचे वडील अखिल म्हणाले, आज रात्रीच्या डिनरसाठी तुला आणि हर्षला दोघांनाही यायचं आहे. पूजा म्हणाली, पण डॅड, कदाचित त्याचे काही प्लॅन असतील. मी अचानक त्याला कसं बोलावू. थोड्या रागाने अखिल म्हणाला, तो तुझा प्रश्न आहे. तो त्याला कसं कन्व्हिन्स करतेस ते बघ. तुझ्यामुळे काही गडबड झाली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. इतकं बोलून त्याने फोन कट केला. पूजाने हलकेच मान वळवून कुणालकडे पाहिलं. तिला आश्चर्य वाटलं. कुणाल तिच्याकडे पाहतही नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की त्याला तिच्या बोलण्यामध्ये काहीही रस नव्हता. ऑफिस समोर येताच कुणालने गाडी थांबवली. पूजा म्हणाली, थँक्यू मला ऑफिसपर्यंत सोडल्याबद्दल. कुणालने समोर पाहत फक्त मान हलवली, काहीही बोलला नाही. पूजा गाडीतून उतरली आणि ऑफिसमध्ये निघून गेली. ती आत जाईपर्यंत कुणाल तिच्याकडे पाहत राहिला. कुणालच्या मनात खूप राग उसळत होता. त्याला भीती वाटत होती की आपल्या रागात तो पूजाला दुखावेल. म्हणूनच त्याने स्वतःला आवरलं आणि तिच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, कारण त्याने पूजाचा आणि तिच्या वडिलांचा संवाद ऐकला होता. आपला राग शांत करण्यासाठी त्याने सिगारेट पेटवली आणि खोल झुरके घेत पूजाच्या ऑफिस बिल्डिंगकडे पाहत तो विचारात गढून गेला. काहीतरी त्याच्या मनात चालू होतं आणि मग त्याने गाडी वळवून परत आपल्या ऑफिसकडे निघाला. पूजाचं ऑफिस. मिस्टर खन्ना म्हणाले. काय म्हणाले कुणाल सर? ते आपल्यासोबत प्रोजेक्ट करायला तयार आहेत का? पूजा म्हणाली, अजून त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. त्यांनी सांगितलं की प्रोजेक्ट समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ हवा आहे, कारण या प्रोजेक्टसाठी इतर कंपन्यांमध्येही स्पर्धा चालू आहे. संध्याकाळ. पूजा ऑफिसमधून बाहेर येत होती.
तेवढ्या तिची नजर ऑफिसबाहेर उभ्या हर्षच्या कारवर पडली. हर्षने तिला येताना पाहिलं आणि पुढे येत तिला मिठी मारली. पूजा म्हणाली, तू इथे? थोड्या नाराजीने. हर्ष म्हणाला, का? कोणाची तरी वाट पाहत होतीस का? मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तुझ्या डॅडने आपल्याला आज डिनरसाठी बोलावलं होतं आणि तू मला सांगायलाच विसरलीस. जर त्यांनी मला फोन केला नसता तर मला काहीच कळलं नसतं. थोडीशी लाजत पूजा म्हणाली, सॉरी हर्ष, कामाचा प्रेशर इतका होता की माझ्या डोक्यातूनच निघून गेलं. थोड्या वेळाने त्यांची कार एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन थांबली. आज जाताना त्या बंगल्याकडे पाहून पूजाच्या चेहऱ्यावर एक उपरोधी स्मित उमटलं. जसेच ते आत गेले, अखिल आणि जया पूजाची सावत्राई, हर्षची खुशामत करण्यात गुंतले. पूजाकडे त्याचं लक्ष फक्त औपचारिकतेपुरतंच जात होतं. तेवढ्यात अनु धावत तिथे आली आणि सरळ हर्षला मिठी मारली. हर्षनेही तिला सहजपणे परत मिठी मारली. अनुच्या या वागण्याने पूजाला फारसं आश्चर्य वाटलं नाही, कारण ती अनुच्या स्वभावाला ओळखत होती. डिनर झाल्यानंतर सगळे गप्पा मारत बसले असताना पूजाच्या वडिलांनी तिला बाजूला बोलावलं. पूजा शांतपणे म्हणाली, हो डॅड. अखिल म्हणाले, तू माझ्या प्रपोजलबद्दल हर्षशी बोलीस का? तो ही डील आपल्यासोबत करू शकतो का? पूजा शांत राहिल्याचं पाहून तिच्या वडिलांना खूप राग आला. अखिल म्हणाले, म्हणजे तू त्याच्याशी अजून बोललीच नाहीस? वेडी आहेस का तू? मी तुला आधीच सांगितलं होतं की माझ्यासाठी ती डील खूप महत्त्वाची आहे, ज्यामध्ये हर्ष माझी मदत करू शकतो. पण तू तुझ्या हट्टावरच राहणार. जर हर्षला तू आवडत नसतीस तर मी त्याचं लग्न अनुशी लावून दिलं असतं. पूजाच्या खांद्याला धरून हलवत, मला ती डील कोणत्याही परिस्थितीत हवी आहे. त्यासाठी तुला काहीही करावं लागलं तरी चालेल. काहीही म्हणजे काहीही. इतकं बोलून पूजाचे वडील तिथून निघून गेले आणि पूजा डोळ्यात पाणी आणून त्यांना जाताना पाहत राहिली. ती अजूनही भिंतीला डोकं टेकून उभी होती आणि वडिलांच्या शब्दांबद्दल विचार करत होती. तेवढ्यात तिचा फोन व्हायब्रेट झाला. स्वतःला सावरत तिने फोन पाहिला तर अनोळखी नंबरवरून कॉल येत होता. तिने कॉल उचलला. पूजा म्हणाली, हॅलो. कुणाल म्हणाला, मी कुणाल बोलतोय. पूजाला खूप आश्चर्य वाटलं. इतका मोठा बिझनेसमन तिला स्वतःहून फोन करेल असं तिने कधीच विचार केला नव्हता. पूजा म्हणाली, कुणाल सर? कुणाल म्हणाला, कुणाल, फक्त कुणाल, आणि मला माझी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची सवय नाही. पूजा थोडी गोंधळली. तो तिचा बॉस नाही का? मग सर म्हणू नये का? पण त्याच्या आवाजातली नाराजी ओळखून तिने जास्त विचार न करता त्याच्या म्हणण्याला मान्यता दिली. गोड आवाजात म्हणाली, पूजा जी बोला. पूजाच्या गोड आवाजाने कुणालचा राग थोडा शांत झाला आणि त्यानंतर कुणाल म्हणाला, मी तुझ्या प्रोजेक्टच्या डिझाईन्स पाहिल्या, खूप छान आहेत. पण काही पॉईंट्स आहेत ज्यावर मला तुझ्याशी चर्चा करायची आहे. तू आत्ता मला भेटू शकतेस का? मी तुझ्या फ्लॅटच्या बाजूनेच येतोय. पूजा म्हणाली, आपण उद्या भेटू शकतो का? म्हणजे आपण उद्या यावर चर्चा करू. इतकं बोलून पूजा हलकेच ओठ चावू लागली. तिच्या या अप्रत्यक्ष नकारामुळे कुणालला राग आला, पण स्वतःला सावरत तो म्हणाला. कुणाल म्हणाला, नाही, कारण नंतर माझ्याकडे वेळ नसेल. तुला मीटिंग नको असेल तर तू नकार देऊ शकतेस. पूजा म्हणाली, नाही, मीटिंग कॅन्सल करू नका, मी आत्ता येते. कुणालने फोन कट केला आणि हलक्या आवाजात गाणं गुणगुणू लागला. तुला आपलं बनवण्याचा जुनून माझ्या डोक्यावर आहे, कधीपासून आहे. कुणाल म्हणाली, पूजा 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 तुला माहिती नाही तू कोणाच्या नजरेत आली आहेस? पूजा म्हणाली, डॅड, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. आणि त्यावेळी चांगलं वागण्याचा आव्हानात अखिल म्हणाले, हो सांग ना पूजा बाळा, इतकं का संकोच करतेस? पूजाने समोर बसलेल्या हर्षकडे एक कटाक्ष टाकत हलकंसं स्मित केलं आणि पुन्हा वडिलांकडे वळून म्हणाली. पूजा म्हणाली, डॅड, मला आत्ता इथून जावं लागेल. एक महत्त्वाची मीटिंग आहे, कृपया जाऊ द्या.
पूजाची सावत्राई आणि अनु यांना तिचं इथे राहणं आधीपासूनच आवडत नव्हतं. त्यामुळे ती निघून जाणार हे ऐकून त्यांना आतून आनंद झाला. पण वरून मात्र निष्पापपणे वागत राहिल्या. पूजाची सावत्राई: बेटा पूजा, हे काय आहे ग? आत्ताच तर आलीस आणि इतक्या लवकर जाण्याची का बोलतेस? तसंही तू आमच्याकडे किती वेळ थांबतेस? अखिलकडे पाहत: का हो, मी बरोबर बोलते ना? अखिल आधीच पूजामुळे रागात होता आणि पूजा मध्येच निघून जाणार आहे हे ऐकून त्याचा राग अजून वाढला होता. पण हर्षमुळे तो स्वतःला सावरत होता. तो पूजाकडे पाहून काही बोलणार इतक्यात हर्षचा आवाज आला. हर्ष म्हणाला, तुझं जाणं इतकं गरजेचं आहे का? तू ही कंपनी सोडून का देत नाहीस? हवं असेल तर माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये जॉईन हो आणि लग्नानंतरही तुला माझ्यासोबतच काम करायचं आहे. मग आताच का नाही सोडत? आणि त्यावेळी पूजा म्हणाली, मी कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे आणि जोपर्यंत तो पूर्ण होत नाही तोपर्यंत मी मध्येच ऑफिस सोडू शकत नाही. आणि लग्नानंतर तुझ्यासोबत काम करण्याबद्दल अजून वेळ आहे. ही गोष्ट बोलताना पूजाला किती कठीण जात होतं हे फक्त तिलाच माहिती होतं. आतून ती खूप घाबरली होती. हर्ष म्हणाला, ठीक आहे, चल, मी तुला सोडतो. पूजा म्हणाली, नको, मी स्वतः जाईन. आणि तू इतक्या दिवसांनी सगळ्यांना भेटतो आहेस तर त्यांच्यासोबत थोडा वेळ घालव. बरं, मी निघते. इतका म्हणत पूजा कोणाचंही ऐकून न घेता तिथून निघून गेली. पूजाच्या अशा जाण्यामुळे अखिल आणि हर्ष दोघांनाही राग आला. पूजाने कॅब बुक केली होती कारण तिला उशीर करायचा नव्हता. ती आपल्या फ्लॅटवर पोहोचली तेव्हा हलकीशी पाऊसधार सुरू झाली होती. ती पटकन कॅबमधून उतरून बिल्डिंगमध्ये शिरली आणि आपल्या फ्लॅटकडे जाऊ लागली. जशी ती दाराजवळ पोहोचली तिने पाहिलं कुणाल भिंतीला टेकून उभा होता. एक हात पॅन्टच्या खिशात आणि दुसऱ्या हातात फोन घेऊन तो काहीतरी पाहत होता. जेलने सेट केलेले केस आणि हलकी ट्रिम केलेली दाढी, तो खूपच देखणा दिसत होता. पूजाने त्याला पाहताच आपले पाऊल हळू केले. तिच्या सँडलचा आवाज ऐकून कुणालने तिच्याकडे पाहिलं. पावसामुळे तिचे केस थोडे ओले झाले होते. काही बटा चेहऱ्यावर चिकटल्या होत्या. ती अगदी दवात उमललेल्या गुलाबासारखी दिसत होती. तिला अशा अवस्थेत पाहून कुणालच्या मनात पुन्हा एकदा वेडसर ओढ निर्माण झाली. तो तिला एकटक पाहू लागला. पूजाने त्याची नजर जाणवली आणि तिच्या गालांवर लाजेची लाली पसरली. तिने नजर खाली केली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती हळूहळू त्याच्या जवळ आली. केस कानामागे सारत पूजा म्हणाली, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला खूप वेळ वाट बघावी लागली. कुणाल म्हणाला, पूजाने त्यानंतर काहीच विचारलं नाही. तिला जाणवत होतं की कुणाल तिच्याकडेच पाहतो आहे. ती आपल्या पर्समधून चावी शोधू लागली. पर्स छोटी असतानाही कुणालच्या उपस्थितीमुळे ती चावी शोधण्यात गोंधळत होती. शेवटी तिला चावी मिळाली. तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि लॉक उघडायला लागली. पण तेवढ्यात कुणाल अगदी तिच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याच्या जवळकीने तिचं हृदय आणखी जोरात धडधडू लागलं. हात थरथरू लागले आणि चावी लॉकमध्ये लागत नव्हती. कुणाल मात्र तिच्या चेहऱ्यावरच्या ओल्या केसांकडे एकटक पाहत होता. त्याला ते केस बाजूला करावेसे वाटले. शेवटी त्याने हात पुढे केला आणि अलगद तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत ते केस कानामागे केले. त्या स्पर्शाने पूजाचा श्वास अडकला. तिने घट्ट डोळे मिटले आणि चावी घट्ट पकडली. कुणालने तिचा हा प्रतिसाद पाहून हलकसं स्मित केलं. त्याने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि लॉक उघडलं. कुणालच्या अशा स्पर्शाने पूजाच्या अंगावर शहारे आले. दरवाजा उघडताच पूजा पटकन आपल्या घरात आत गेली. कुणालही तिच्याकडे एकटक पाहत तिच्या मागोमाग तिच्या फ्लॅटमध्ये शिरला.
घरात येताच कुणालने इकडे तिकडे नजर टाकली. फ्लॅट लहान होता, पण सगळ्या वस्तू नीटनेटकेपणाने आणि खूप सुंदरपणे लावलेल्या होत्या. घरात फार सामान नव्हतं, पण आवश्यक तेवढंच उपस्थित ठेवलेलं होतं. सोफ्याकडे इशारा करत पूजा म्हणाली, तुम्ही बसा, मी लगेच येते. पूजा जाण्याआधीच कुणालने तिचा हात हलकेच धरून तिला स्वतःकडे ओढलं. त्यामुळे पूजा स्वतःला सावरू शकली नाही आणि थेट कुणालच्या छातीवर येऊन आपटली. त्या क्षणी कुणालने डोळे मिटून त्या स्पर्शाचा एक वेगळाच आनंद अनुभवला. पण पूजाची अवस्था मात्र वेगळीच होती. ती घाबरली. तिने डोळे घट्ट मिटले आणि जोरजोराने श्वास घ्यायला लागली. कुणालने तिला जास्त त्रास न देता थोडं दूर करत विचारलं. कुणाल म्हणाला, तू जेवलीस का? थोडी लाजत पूजा म्हणाली, नाही, मी जेवायला बसणारच होते, तेवढ्यात तुमचा फोन आला. सोफ्यावर निवांत बसत कुणाल म्हणाला, मी सुद्धा अजून जेवलो नाहीये आणि मला खूप भूक लागली आहे. डोकं खाली घालत पूजा म्हणाली, मी आत्ता बाहेर जाऊन तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. कुणाल तिच्याकडे तीव्र नजरेने पाहत म्हणाला, हो, मला खूप भूक लागली आहे आणि तिची सोयही तुलाच करावी लागेल. त्याचा अर्थ न समजून, ठीक आहे, मग तुम्ही थांबा, मी लगेच, पूजा म्हणाली, तिचं बोलणं तोडत. कुणाल म्हणाला, तुला कुठे जाण्याची गरज नाही. घरात काही हलकं फुलकं असेल तर तेच बनव, माझी भूक भागेल. थोडी गोंधळत पूजा म्हणाली, सॉरी, आता माझ्याकडे नूडल्सशिवाय काही नाही. कुणाल मनात विचार करू लागला, ही मुलगी नेहमी नूडल्सच खाते आहे. हिला स्वतःच्या आरोग्याची काहीच काळजी नाही का? त्याला नूडल्स अजिबात आवडत नव्हते, त्यामुळे तो तिच्याकडे थोडा रागाने पाहू लागला. पूजाने वर पाहिलं आणि कुणाल तिच्याकडे रागाने पाहत असल्याचं पाहून ती घाबरली. ती नकळत आपल्या ओठांवर दात लावू लागली. कुणाल उठला आणि पुढे जात तिच्या कमरेला धरून तिला जवळ ओढलं. असं होताच पूजाचा श्वास अडखळला. ती मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहू लागली. तिचे दोन्ही हात कुणालच्या खांद्यावर गेले. कुणालने तिचा हनुवटीला हलकेच हात लावून तिचा चेहरा वर केला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, कुणाल म्हणाला, तू नेहमी हे नूडल्सच खाते का? पूजाने घाबरून पटकन नकारार्थी मान हलवली. कुणाल म्हणाला, मग हे नूडल्स इथे कशासाठी आहेत आणि मला पण तेच खाऊ घालून आजारी पाडणार होतीस का? पूजाने पुन्हा जोरात नाही म्हणून मान हलवली, तिच्या ओठांना अंगठ्याने हलके स्पर्श करत. कुणाल म्हणाला, तुझ्या तोंडात जीभ नाही का? असेल तर सारखी मान का हलवतेस? पूजा हलक्या आवाजात म्हणाली, कधी कधीच खाते, नाही तर मी बाहेरच जेवते. कुणाल म्हणाला, बाहेरचं खातेस? तुला माहिती आहे का बाहेरचं खाणं किती अस्वच्छ असतं? पूजा काही बोलली नाही. तिने मान खाली घातली. त्या क्षणी ती कुणालला खूपच गोड वाटत होती. पूजाच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. पूजा म्हणाली, सॉरी, आजपासून बाहेरचं खाणार नाही. तिला समजत नव्हतं ती त्याच्या बोलण्यावर इतकी का प्रतिक्रिया देत आहे. कुणाल म्हणाला, आता पुढे तुला तसं करूही देणार नाही. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात खोलवर पाहत उभे होते. कुणालने आपल्या गार्डला सांगून ग्रोसरीचा सगळा सामान पूजाच्या घरी मागून घेतला. स्वतःशीच म्हणाली, पूजा, हे काय झालं? मला थेट राशनच मागवलं. अरे, मागवायचंच होतं तर एखाद्या चांगल्या हॉटेलमधून काही खाणं मागवलं असतं ना. एक दीर्घ श्वास सोडत म्हणाली, चल लाग आता कामाला पूजा, कुकिंगला सुरुवात कर. आणि त्यावेळी डायनिंग टेबलवर डिनर करताना पूजा वारंवार कुणालकडेच बघत होती. हलकेच हसत कुणाल म्हणाला, जर तू अशीच बघत राहिलीस तर मला खात्री आहे की तुझं मन माझ्यावर नक्कीच येईल. कुणालचं बोलणं ऐकून पूजा लाजली. पूजा म्हणाली, नाही, मी तर काहीतरी विचार करत होते.
कुणाल म्हणाला, स्वतःला समजावण्यासाठी चांगला बहाणा आहे हा. पूजाने काहीच उत्तर दिलं नाही. तिने असा भाव दाखवला जणू तिने कुणालचं बोलणंच ऐकलं नाही. पूजा किचनमधलं काम पूर्ण करत होती आणि तिला कामात गुंतलेलं पाहून कुणाल तिच्या बेडरूममध्ये गेला. पूजाचं बेडरूम फार मोठं नव्हतं, पण छोटंसं आणि खूप सुंदर होतं. कुणालची नजर टेबलवर ठेवलेल्या एका फाईलवर गेली. त्याने ती उघडून पाहिली. त्यात तेच डिझाईन्स होते जे पूजाने त्याला मीटिंगमध्ये दाखवले होते. पूजाच्या कौशल्यावर कुणाल खूप प्रभावित झाला. जेव्हा पूजाने कुणालला आपल्या बेडरूममध्ये पाहिलं तेव्हा तिला थोडं विचित्र वाटलं. पूजा म्हणाली, कुणाल, माझ्या बेडरूममध्ये? मला असं वाटतंय जणू माझी प्रायव्हसीच उरलेली नाही. तेवढ्यात पूजाचा फोन व्हायब्रेट झाला आणि ती कॉल घ्यायला बाहेर गेली. कुणाल पूजाच्या ड्रेसिंग टेबलसमोर जाऊन उभा राहिला आणि स्वतःकडे वरपासून खालपर्यंत पाहू लागला. त्याने आपल्या शर्टच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत फोल्ड केल्या आणि वरचे 3 बटन उघडली. त्याची मजबूत शरीरयष्टी कोणालाही आकर्षित करू शकत होती. कुणाल म्हणाला, पूजा, तू एक नाजूक बाहुलीसारखी आणि मी असा? माझ्यासारख्या माणसाला कसं झेलशील तू? हलकी दाढी कुरवाळत, काही नाही, मी आहे ना, सगळं सांभाळून घे. पूजा कॉल संपवून परत आली तेव्हा तिने कुणालला आपल्या बेडवर आरामात बसून मेल चेक करताना पाहिलं आणि ती थोडी आश्चर्यचकित झाली. पूजा म्हणाली, हे मीटिंगसाठी आले होते ना? तेवढ्या तिची नजर त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वावर गेली आणि तिच्या धडधडीचा वेग वाढला. पूजा काम करतानाही किती आकर्षक दिसते हा. आजपर्यंत कोणालाही काम करताना पाहून मला असं कधी वाटलं नव्हतं. मला हे काय होतंय? नाही पूजा, हे चुकीचं आहे. पूजाने आपली नजर कुणालपासून दूर केली आणि त्यानंतर पूजा म्हणाली, तुम्हाला काही डिस्कस करायचं होतं ना? कुणाल म्हणाला, ये इथेच बसून डिस्कस करूया, बेडवर इशारा करत मनात म्हणाला. पूजा म्हणाली, अरे हा माझा छोटासा सिंगल बेड आहे, यालाच नीट जागा नाही आहे आणि हा म्हणतोय मीही इथे बसू. हलकेच हसत स्टडी टेबलकडे इशारा करत पूजा म्हणाली, तुम्ही इथे या ना. कुणाल म्हणाला, का? तू इथे का नाही येऊ शकत? कुणालच्या या बोलण्याने पूजा लाजली. आपली लाज लपवण्यासाठी ती ओठ चावू लागली. कुणालने तिचा हा रिॲक्शन पाहिला तेव्हा त्याला वाटलं की कदाचित पूजा त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढते. कुणाल म्हणाला, ठीक आहे, चल. कुणाल तिथल्या खुर्चीवर जाऊन बसला. पूजानेही एक स्टूल ओढून घेतलं आणि त्यावर बसली. तर मित्रांनो, आजचा आपल्या या कथेचा पहिला भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा. तुम्हाला ही कथा नक्की आवडेल.